एकविरा देवी यात्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. खानदेश चिकुल स्वामिनी आई एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला धुळ्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. या यात्रेत भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी महिलांनी आपल्या गळ्यातील दागिने, हातातील पर्स आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता किंवा घाबरून न जाता केवळ स्वतःच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून हा यात्रोत्सव सर्वांसाठी आनंदाचा आणि सुरक्षित ठरेल, अशी भूमिका श्रीकांत धिवरे यांनी मांडली आहे. यात्रोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यात्रा परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गर्दीत लक्ष ठेवून आहेत. तसेच महानगरपालिकेच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर करडी नजर ठेवली जात आहे. धुळे पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असून भाविकांनीही प्रशासनाला सहकार्य करत स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे सांगत पोलीस अधीक्षकांनी सर्वांना सुरक्षित आणि शांततापूर्ण यात्रेसाठी आश्वस्त केले आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एकविरा माता देवीची यात्रा सध्या धुळे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्यानिमित्तानं पोलिसांतर्फे एक आवाहन करण्यात येत आहे की सदर यात्रेमध्ये चेन स्नॅचिंगच्या दृष्टीने आपण योग्य ती खबरदारी घ्यावी. आपल्याबरोबर लहान मुलं असतील तर त्याचे देखील आपण व्यवस्थित सांभाळ करावा. आम्ही काल काही आरोपी महिलांना याच्यामध्ये पकडलेलं आहे की जे अकोला जिल्ह्यावरून येऊन इथून चेन स्नॅचिंग ते करत होते. अशा लोकांना आम्ही प्रतिबंध केलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये देखील वॉचर्स तिथे ठेवलेले आहेत. मनपातर्फे CCTV देखील आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याच्यामुळे आपली पर्स, मुलं अथवा चेन अथवा दागिने यांची कुठल्याही प्रकारे चोरी होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपला एकविरा देवीचा महोत्सव हा शांततेत पार पडेल.